सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बाळूमामांचे अद्भुत चमत्कार आज आपण पाहणार आहोत. अगदी सत्य घटना. बकऱ्यांना पाणी पिऊ न देणाऱ्यांना मामानी भयंकर शिक्षा केली. ही हकीकत 1923 सालातील आहे. वैशाखाचा उन्हाळा कडाक्याचा होता. ओढे, नाले, नद्या, तळी बहुतेक कोरडी पडत आली होती. बकऱ्यांना पाणी काय थोडे लागते, त्यांना सांभाळणे हे काम महाकठीण झाले होते. काही ठराविक ठिकाणीच नदीतून पाणी उरले होते. मामांच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी गड हिंगलाजांच्या रानातूनच जावे लागे. बरेच धनगर आपल्या वहिवाटींच्या हद्दीतून दुसऱ्या धनगराची बकरी जाऊ देत नसतात. मामा आपली बकरी घेऊन ओरनाळातून हट्टी बसवण्याच्या देवळापासून नदीला जाताना गडहिंग्लजचे धनगर त्यांना अडवू लागले. मामांनी त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व सांगणे हे पालत्या घागरीवरचे पाणी झाले, व्यर्थ झाले. मामांच्या बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊच दिले नाही. मामांना रोखणाऱ्या त्या तिघांची नावे माहीत होती. सिद्धराम, रेवाप्पा मुधोळे, भीमांना निगाप्पा भीमांवर आणि वीराप्पा पुजारी हे तिघी वय 20च्या जवानीमधील होते. तारुण्याचा एक प्रकारच अविचारपणा आणि उन्नतपणा त्यांच्यात होता. त्यामुळे मामांना सामान्य धनगर समजून उलटसुलट उत्तरे आणि शिव्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सुमारे 1.5 तास वाद चाललेला होता. बकरी तहानेने तडपत होती. मुख्य प्राण्यांचीही दया वाटली नाही. त्या तिघांना अखेर आकाशाकडे बघत बघत मामा सिद्धरामाला म्हणाले, लेखा तुझे घर पेटवतो. त्याप्रमाणे काही मिनिटातच त्याचे घर पेटल्याचा अचानक निरोप येऊन धडकताच तो धावत निघून गेला. घर पुढे संपूर्ण भस्मात झाल्याचे कळले. भमांना निगाप्पा भस्मावर ह्याला मामा म्हणाले, लेखा तुझा एकच दिवस शिल्लक ठेवतो. त्याचप्रमाणे पुढे 6 महिन्यात त्याची पत्नी आणि तो स्वतः मरण पावले. मामांचे शब्द अनुभवायला आले. वीराप्पा पुजाऱ्याला मामा म्हणाले, लेखा तुझ्या घरात 3 वर्षात 3 मडी बसवतो. त्याचप्रमाणे त्या पुजाऱ्याच्या जवान भाऊ व्यंकाप्पा प्रथम मेला. दुसऱ्या वर्षी वडील मायाप्पा मरण पावला. तिसऱ्या वर्षी लहान भाऊ कलाप्पा वारला. मामाने म्हटल्याप्रमाणे घडले. भूतदया असावी हे मामाने कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यावर मग मात्र जिवंत राहिलेले त्यांचे नातलग वगैरे सर्वजण मामांना परमेश्वर समजून निष्ठेने भजत आहेत. ही कहाणी अगदी सत्य आहे. कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाळूमामांच्या बघताना ही सत्य घटना समजेल. आणि बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.